रात्रीच्या चमचमत्या चांदण्यात लिफ्टाची ही स्टार सफर रंगली ती थेट क्रूजवर. मराठी रसिकमनात अजरामर असलेली दोन एव्हरग्रीन पात्रही या क्रूजवर अवतरली. एक होते मोरूचे चिमणराव तर दुसरा पुलंचा अंतू बर्वा. तुम्ही चिमणराव की काय? हो. वा 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 आरोग्य लाभ, आरोग्य लाभ. पूर्वी तुम्ही प्रभावळकरांसारखे दिसायचात, अलीकडे पुष्कर वेगळे दिसता. पूर्वी प्रभावळकर माझ्यासारखे दिसायचे, आता ते बापूंसारखे दिसतात. अहो चिवी सूत चिमणराव, मी पुलपूत अंतू बर्वा आठवले का? हो 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 आरोग्य लाभ. नमस्कार नमस्कार. तुम्हाच कोण विसरेल हो. पु ल देशपांडेंनी तुम्हाला अगदी अजरामर करून ठेवलेले आहे. हो, आणि तुम्हा शिवी जोशांनी. एकंदरीत काय आपल्याला मरण नाही. या भ्रमात राहू नका. का? बऱ्याच नटांचा डोळा अलीकडे आपल्यावर. हो. गोळाबेरीज चालू आहे. गोळाबेरीज जमेल तशी. आज वैभव मांगले पुष्करक श्रोत्रींनी आपणास उचलून धरले. हो. धजावले ते आपणास करू. उद्या लक्षात घ्या, जयवंत वाडकर आणि दीपक शिर्केने आपणास उचलले तर. अरे देवा, अहो मग साक्षात मृत्यूच का हो? अगं पाणी आणि काय बोलतायत हे? ते राहू दे. परवा आमचा तो रत्नागिरीचा स्वयंघोषित गडकरी कोण? आप्पा मनुष्टा. आप्पा मनुष्टा गडकरी रद्दी संमेलन भरवलं नाही परवा. रद्दी संमेलन. रद्दी संमेलन. रद्दीत आलेली पुस्तके आणायची ही कल्पना. काय काय आलं असेल विचार करा. ओ जर साहित्याची अशी अडगळ वाटू लागली तर मग आम्ही समृद्ध कसे होणार? चिमणराव, अलीकडे ज्याच्याकडे साहित्य तो समृद्ध नाही, ज्याच्याकडे सामान तो समृद्ध. सामान म्हणजे फिरकीचा तांब्या, वळकटी वगैरे असं सामान. पुरे झाला भ्रात्यपणा. चला तुम्हाला एक समृद्ध संमेलन दाखवतो. या. काय? अफलातून कवींचं कवी संमेलन, समांतर रंगभूमीवरची हटके चर्चासत्र आणि न्यूज चॅनल्सवरच्या अफलातून रिग्रेट भेटणं क्रूजवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या या हा या 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 या. अरे वा. नमस्कार मंडळी. तर मी इथं सादर होणाऱ्या काव्य संमेलनात मी इथला कार्पोरेटर. कार्पोरेटर. तर कार्बोरेटर नाही, कार्पोरेटर. मग मांजाकर बघून तुला काय वाटतं? कार्बोरेटरच योग्य आहे. उषःकाल होता होता निष्पर्ण वृक्षावर पोपटांचा थवा उडून गेला. तेव्हा मी कुठे होतो? बरं जर नव्हतो तर राणी माशीच्या गर्भाला हिरवं कुंकू लावलं कुणी? श्रावण मासी दुःख मानसी दरवळा दाटे चोहीकडे. दरवळ. वास. हे सगळी तयारी झाली ना? कविता आहे अजून. श्रावण मासी दुःख मानसी दरवळ दाटे चोहीकडे. क्षणात होती थरथर तळवे. हा थरथर. क्षणात फिरुनी जीभ आळे. दात द्यायला पण जीभ आळे काय? वा 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 म्हणून घेताना तुम्ही डोक्यावर हे तुकार विडंबन. काय काय हे? तू मारलं का मला? हे काय आहे? ही माझी इथे सुचलेली कविता आहे. वा 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 म्हणून डोक्यावर घेताना तुम्ही एक तुकार विडंबन. थेम्स नदीच्या तीरावर. तू थेम्स ना यार. थेम्स नदीच्या तीरावर ह्या बोटीवर बसून एका नव्या कवीला लॉन्च करताना. बोटीवर लॉन्च. बोटीवर लॉन्च. थेम्स नदीच्या तीरावर या बोटीवर बसून ह्या नव्या कवीला लॉन्च करताना तिकडे भरलेले ग्लास तुम्हाला कुणावत तर नाही येत ना? हे भांड्या ग्लास भरले का सगळं?
अरे चल ये. काय चाललंय काय तुमच्या नाट्य सिनेमा सृष्टी? सांगा तरी काही गमती जमती. गमती जमती सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष पाहूया. चला दाखवा. प्रथम पहा समांतर रंगभूमी. हे काय असते? असे समांतर उभे राहा, दाखवतो. रंगमंचावरच्या ब्लॅकआउट मध्ये 6 कलाकाराने नको तिथे चिमटा काढावा तसं झालंय आयुष्याच. नाटक सोडवत नाही आणि चिमटा सहन होत नाही. जे सहन होत नाही ते एन्जॉय करायचे. जीवनाच्या रंगमंचावर एंट्री घेतली की आपल्या वाट्याला आलेले सगळे डायलॉग्स प्रामाणिकपणे बोलायचे आणि मगच एक्झिट घ्यायची. आणि 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 मध्येच कलाकार ब्लँक झाला तर 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 नवीन लोकांना संधी द्यायची आणि आपण रिटायर व्हायचं. माध्यम जागृत आहे म्हणून थोडा तरी दबाव आहे बरं का. तुम्हाला प्रसार माध्यमांचा दबाव बघायचा आहे? चला जग जिंकूया. हा? नाही, एका चॅनलवरची ती रेग्रेट भेट दाखवतो तुम्हाला. IBN नाही ना काढणार आपली. काय ते? आई बहीण नाही ना काढणार आपली. आजच्या आपल्या चर्चेचा विषयच असा आहे, महाराष्ट्र, वय वर्ष 51, पहिले पाढे 55, एक सिंहावलोकन. एक मिनिट. सिंहावलोकन नाही. मला वाटलंच तुम्ही मध्ये सिंह नाही. नाही, मला वाटलंच हे मध्ये काहीतरी बोलणार आहेत. सिंह का नाही, सिंहच का? त्याच्याकरता एक वेगळा परिसंवाद घ्यावा लागेल. पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय की महाराष्ट्राच्या या 51 वर्षांच्या वाटचालीकडे बघताना एक सिंहावलोकन करताना तुम्हाला काय वाटतं? आता काय वाटतं म्हणजे हे बघा, म्हणजे वगैरे नाही, थोडक्यात बोला, पटकन बोला, वेळ थोडा आहे. मला बोलू द्याल तुम्ही. हे बघा, तुम्हालाच बोलायचंय, पटकन बोला, वेळ थोडा आहे, पटकन बोला. मी बोलू आता. तुम्हीच बोला. तर महाराष्ट्र महाराष्ट्र हा शब्द नाहीये, महाराष्ट्र हा शब्द आहे. हा महाराष्ट्र घरात बसून हा कार्यक्रम बघतोय, शब्द चुकीचा उच्चारता तुम्ही. आता मला विनोदकडे यायचं. विनोद माझा मित्र आहे. विनोदला मला प्रश्न विचारायचा आहे. आता ह्याला काय प्रश्न विचारायचा हाच प्रश्न मला पडतो नेहमी. विनोद असं कर, तुला पाहिजे ते बोल, मनापासून बोल, नेहमी बोलतो तसा बोल, थोडक्यात बोल, पटकन बोल, बोल आता पटकन. ऍक्च्युली आम्ही जेव्हा 600 ची पार्टनरशिप केली होती तेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल बोलतो. मी महाराष्ट्रात घडलेलं सांगतोय, कलकत्त्यात घडलेलं सांगत नाहीये. तिकडे तुम्ही रडला होता. अरे त्याचा काय संबंध? सर आठवलं म्हणून बोललो. अरे आठवलं म्हणून काही बोलाल का तुम्ही? पण रडला होता नक्की की नाही? मी काय रडलो? त्याचा संबंध काय? आता मला सांगा ना, विषय काय चाललाय? हे काय विचारते त्याच्यावर? हे काय बोल- माझा स्वाभिमान दुखवायचा नाही. बघा, तसं नाही हे बघा, हे बघा, हे बघा, मी काहीतरी बोलतोय, माझा ऐका. हे बघा, आपण भांडत बसण्यापेक्षा लोकांचा कौल घेऊयात. बघा स्क्रीनवरती लोकांचं काय म्हणणं आहे. लोकांनी टीव्ही बंद केला. आपल्या संपूर्ण सोहळ्याचं ज्यांनी प्रायोजित केलेले आहेत ते म्हैसकर फाउंडेशनचे प्रतिनिधी म्हणून आणि आगामी सिनेमाच्या निर्मात्या म्हणून अनुया म्हैसकर मी यांना रंगमंचावर निमंत्रित करतो आणि त्यांच्या आगामी तेंडुलकर आऊट या सिनेमातले कलावंत अतुल परचुरे, अनिकेत विश्वासराव, विजय मौर्य, संतोष दुबेकर यांनाही मी रंगमंचावर बोलवतो. हॅलो, गुड इव्हनिंग. एक वेगळा चित्रपट करायचा आम्ही प्रयत्न केला. स्टोरी इज बीन रिटन बाय योगेश जोशी आणि डेब्युटंट डायरेक्टर स्वप्नील जयकर. सगळ्यांनी मला साथ देऊन आम्ही अतिशय चांगला चित्रपट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि अशी माझी इच्छा आहे की ती सगळ्यांना आवडावी. आम्ही विल जस्ट चेक आउट अँड एव्ही देअर. आणि मिफ्ताबद्दल म्हणायचं तर आय एम जस्ट सीइंग एव्हरीबडी व्हेरी हॅपी, एन्जॉईंग. इट्स जस्ट स्टार्टेड, म्हणजे आता सुरुवात झालेली आहे आणि आता 3 दिवस एकत्र मजा करूया. लेट्स मेक इट ॲज अ ग्रेट ट्रिप अँड लेट्स हॅव लॉट ऑफ फन. थँक्यू. It's a
beautiful day here at the Centurion. The Indian captain will toss the coin. It's a specially minted coin. Tails is the call. And तुझ्या आईला वास नाही येणार ना? भाई तुम्हाला ते रूल माहिती ना ते म्हणजे वास आला तर आवाज नाही, आवाज आला तर वास नाही. तू चालवणार ना बरोबर? मी नाही, नायर कॉलेजमध्ये असताना तो कैऱ्या पाडायचा टपाटप जबरदस्त नेम होता त्याचा लहानपणी. मी पैदा झालो तेव्हा नर्स घेऊन आली माझ्या आईकडे मला आणि म्हणाली घ्या तुमच्या घरात शार्प शूटर जन्माला आलाय, शार्प शूटर. तू आणि नायर दोघं करणार? ठीक आहे, मी नायर आणि लेफ्टी. त्याचं रिंगटोन आहे तुझे देखा तो ये जो क्रिकेट काय चांगलं खेळतो. बॅटिंग लेफ्टी, बॉलिंग लेफ्टी, सगळं काही डाव्या हातानेच करतो. इतनी जल्दी? अरे ये तिकडे ओव्हर आपलं चालू आहे. the tension is clearly seen on the field. Anna is shooting down on the ground. Let's check out the captain turn up to them. Century! रोजच्या सारखा आज पण तेंडुलकर 8:30 वाजता घराच्या बाहेर पडेल. आणि मग कुठे जाईल? नरकात. जग जिथल्या तिथं थांबले आणि मी मात्र काळाच्या पुढे. माझ्या टॅलेंटचं काय करावं मला काही कळतच नाही. काल मुक्तारबाईचा फोन आला होता मला, पण तो मला म्हणाला लेकिन उस तेंडुलकर को तो मैं. मला माहिती आहे टाइमवर हागणार तुझ्या. मी मारणार तर ते लाल रक्त वगैरे येणार. आणि मी मारल्यावर काय लिंबू सरबत येणार आहे? अचानक तेंडुलकर समोर आला ना, माझ्या कानात जो जोरात आवाज घुमायला लागले, तेंडुलकर अमर रहे, तेंडुलकर अमर रहे. टा 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 टा. तेंडुलकर येईल आता बाहेर. आज काय पण करून तेंडुलकर मिळाला पाहिजे. बस एक ठपाक, तेंडुलकर आउट. काय तो तेंडुलकर 20-30 हजार रन नाही काढल्या तर त्याचं केवढं कौतुक. अरे मी पण 36,000 सिगरेट फुंकल्यात. माझा कुठं रेकॉर्ड आहे? माझं कुठं नोंद आहे? कुणी घेतली ना काल? क्रूजवरच्या सफरीनंतर आता वेळ झाली क्रिकेट पिचवरच्या टशनची. लंडनच्या पिचवर मराठी कलाकारांनी बांधलाय चंक.